पाहुयात पुढची बातमी। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून काश्मीरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी श्रीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या महारक्तदान शिबिरात रक्तदान केलं। ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंदूर महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या रक्तदान शिबिरात 1000 पैलवानांनीही रक्तदान केलं, तर भारतीय लष्कराला भरीव रक्तदान उपलब्ध करून देण्यात आलं आहे। अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे। सैनिकों के लिए, भारतीय सेना के लिए रक्तदान करेंगे। और अभी हम वहां गए थे आर्मी मेडिकल हॉस्पिटल कैंप में, 92 बेस कैंप में। काफी उन्होंने भी खुशी जाहिर की कि ऐसा पहली बार हुआ है कि भारतीय सेना के लिए इतने बड़े पैमाने पर ब्लड डोनेशन कैंप का आयोजन किया है। शिवसेनेनं काश्मीरमध्ये जवानांसाठी सिंदूर महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सांगलीमधील 1000 पैलवानांनी या शिबिरात रक्तदान केलं, तर एकनाथ शिंदेंना काश्मीरचं राज्यपाल व्हायचंय असा टोला संजय राऊतांनी लगावला। यावरून दोन्ही शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रहार पाटील यांच्यासह पैलवानांनी सिंदूर महारक्तदान शिबिरात रक्तदान केलं। महारक्तदानासाठी सांगलीतील 1000 पैलवान शिवसेनेचे नेते श्रीनगरमध्ये दाखल झाले होते। यावेळी एकनाथ शिंदेंचं स्थानिकांनी जोरदार स्वागत केलं, तसंच महिलांनी त्यांना राखी बांधली। स्थानिक नागरिकांसोबत उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधला। बैसरन व्हॅलीतील हल्ल्यात मृत्यू झालेल्या आदिल हुसेन शहा यांचे कुटुंबीय एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी श्रीनगरला आले होते। तर इकडे मुंबईत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या काश्मीर दौऱ्यावरून वेगळे समीकरण जुळवून आणण्याचा प्रयत्न केला। कदाचित ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला पाठवा, मी जम्मू काश्मीर पाहून येतो, हे पाहायला गेले असतील। महाराष्ट्रात काही काम नाही, जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला हिमालयात पाठवा, अशी एक त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा असेल। संजय राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत, तर उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला पर्यटनाचाही संदर्भ जोडून टाकला। पर्यटनाला जातात ते, इथे महाराष्ट्रात काही काम नाहीये। महाराष्ट्रात त्यांना फडणवीस, त्यांचा भ्रष्टाचार, त्यांची अरेरावी ही मान्य करत नाही। त्याच्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी ते जात असतील तर त्यांच्या प्रकृतीसाठी उत्तम गोष्ट आहे। संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना शिवसेनेकडून काय उत्तर देण्यात आलं तेही आता पाहूया। घरात बसून कोणाची मदत होत नाही, फेसबुक समोरून कोणाची मदत होत नाही, तर रस्त्यावर उतरून सीमेवर जाऊन लोकांची मदत केली जाते। याला एकनाथ शिंदे म्हणतात। त्यांच्या उंचीपर्यंत हे लोक पोचूच शकत नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या वल्गना करतायत, अशा प्रकारची विधानं बोलतायत। या लोकांचा, या खालच्या पातळीवरच्या लोकांचा आम्ही निषेध करतो। राज्यपाल पदाच्या टीकेवरून दोन्ही शिवसेनेत पुन्हा एकदा लढाई सुरू झाली। आता ही लढाई कोणत्या वळणावर जाते हे लवकरच स्पष्ट होईल। उदय जाधव, न्यूज 18 लोकमत।